18 जुलैपासून आपलं तुळजाई हॉटेल फुल टाइम चालू करायचा निर्णय मी पप्पांनी घेतलेला. त्यामुळे लगेच रातभर पावसात गारटलेल्या स्विफ्टकडे आगेकूच केली आणि डायरेक्ट आमच्या विट्याचा मोठा बाजार गाठला. पण बाजारातल्या माणसांना मी व्हिडिओ करत फिरणारा इकडे काही हिंडायला लागली तीच कळेना. त्यांना सगळ्यांना कळूस तर मी हॉटेलचा सगळा बाजार घेतला आणि गल्ली बोळातून वाट करत आपल्या तुळजाई हॉटेलला येऊन पोहोचलो. कारण आता तुम्हाला आपल्या हॉटेलला दोन्ही टाइम जेवायला मिळणार आहे ना. त्यामुळे ताबडतोब हॉटेलचं सगळं सामान घेऊन मी पण कष्ट करतो हे दाखवायसाठी मी किचन मध्ये आत गेलो. पण ह्या सगळ्या झंझटीत सकाळ सकाळ पावसा पाण्याचं लय भुका लागलेलं. त्यामुळे हाय तशी स्विफ्ट आपली हांबरून रिवर्स वडली आणि विट्यात कराड रोडला नेवरी फाट्या बरोबर समोर मद्रास कॅफे मध्ये आलो. कॅफेचं नाव बघून पप्पा खरोखरच मद्रासला चालत होतं. कॅफेचा माहोल पण तसा टापटीप एकदम चकाचक होता. ती बघून खरोखरच मद्रासच्या कुठल्या तर कोपऱ्यात बसल्यागत वाटत होतं. त्यामुळे आस्ते कदम करत बुडाला बुड टेकवलं आणि मेनू कार्डचा अभ्यास करून पहिला ऑर्डर देऊन टाकले. मग ऑर्डर येऊस तर गोल्डन करीच्या मेन शेफ जगत शेफभर निवांत गप्पा मारत बसलो. त्यावर इकडे विट्याच्या फेमस अण्णांना आमची ऑर्डर लावायला चालू केली. मग कंट्रोल होतोय कवा येतोय कवा खातोय एवढंच झालं बघा. मी आणि पप्पानं दोघात इडली सांबर मेदू वडा आणि उत्तापाची ऑर्डर दिली. पण दोघांना पण लय टेन्शन आलं कारण नाश्त्याला घरी येतोय म्हणून त्याला सांगितलं. जाऊ दे म्हटलं विठ्ठलाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी नाश्ता करावा म्हणजे बाह्य आक्रमणापासून धोका टळेल. त्यामुळे दोघं पण रिलॅक्स झालो आणि मऊ इडली मेदूवडा उत्तापावर ताव मारला. इडली एवढी मऊ आणि लुसलुशीत होती ना तिला बुडवून खायचा प्रयत्न केला. ती बघून अख्खं कॅफेला अजून पाणी झालं. मग आला मद्रास कॅफेतला स्पेशल चहाची चव लय भारी होती. त्यामुळे म्हणलं निवांत जरा स्टाईल मारत पेत बसावं. अशा पद्धतीने माझा आणि पप्पांचा घरात न सांगता गुपचूप बाहेरच्या बाहेर नाश्ता झाला. त्यामुळे तुम्हाला पण विट्यात बेस्ट साऊथ इंडियन नाश्ता करायचा असेल तर कराड रोडला नेवरी फाट्यावर मद्रास कॅफेला नक्की या.